खेड नगर परिषदेच्या वतीनं स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड येथे दिव्यांग निधी वाटप कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले। खेड नगर परिषदेच्या 5% दिव्यांग निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी लाभार्थ्यांना राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते धनादेशाद्वारे वितरित करण्यात आला। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी करण्यासाठी अस्थिरोग तज्ञ आणि मानसोपचार तज्ञांसह तालुक्यातील आरोग्य विभागाचे तज्ञ उपस्थित होते। यावेळी बोलताना योगेश कदम म्हणाले की दिव्यांग बांधव हे समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांना सन्मानाने जगवण्यासाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे। केवळ निधी वाटप करून आमचे काम संपत नाही, तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत। या सोहळ्याला खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती तौसिफ खोत, गटनेते रहीम सईबोले, गटनेते निकेतन पाटणे, खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड नगर परिषदेच्या वतीने आज 5% आरक्षित निधीमधून दिव्यांगांकरिता निधीच्या स्वरूपामध्ये मदत द्यायचा हा निर्णय झालेला आहे। त्या निधी वाटपाचा आज कार्यक्रम होता। एकंदरीत दिव्यांगांसाठीच्या अनेक योजना असतात, दिव्यांगांसाठीच्या या योजना दिव्यांगांपर्यंत कधी पोहोचत नसतात, परंतु खेड नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांचं, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचं, सीओंचं अभिनंदन करतो की आर्थिक स्वरूपामध्ये मदत करायचा निर्णय त्यांनी ह्या वर्षी घेतलेला आहे। परंतु मी त्यांना एक सुचवलेलं आहे की असे अनेक दिव्यांग बांधव आणि भगिनी आहे की ज्यांच्याकडे UDID सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना कुठलाही लाभ मिळत नाही किंवा ते लाभार्थी म्हणून ते अपात्र ठरत आहेत। तर त्यांना हे सर्टिफिकेट मिळवून देण्याकरिता जे आरोग्य शिबिर आहे ते आपण आयोजित करायचं, ते देखील आरोग्य शिबिर आज इथे आयोजित करण्यात आलेलं आहे। तर मला वाटतं जे दिव्यांग योजनांपासून वंचित राहत आहेत त्यांना आता वंचित राहायची आवश्यकता नाही। हे सर्टिफिकेट त्यांना मिळाल्याच्या नंतर त्यांना देखील या सगळ्या योजनांचा लाभ मिळायला सुरुवात होईल।